नमस्कार मित्रांनो, मृत्यूनंतर आत्मा परत का येतो? मृत्यूच्या क्षणी कसे जाणवते? मृत्यूपूर्वी कोणते संकेत मिळतात? मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या शांतीसाठी कोणते विधी केले जातात? आत्म्याला नवीन शरीर कधी प्राप्त होते? भगवान श्रीकृष्णांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे गरुडजींना दिली आहेत. चला जाणून घेऊया भगवान श्रीकृष्ण काय सांगतात. गरुडांनी श्रीकृष्णांच्या चरणांना प्रणाम करून म्हटले, हे प्रभू, माझ्या मनात जीवनमरण आणि त्यातील रहस्यांबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मला जाणून घ्यायचे आहे की मृत्यूनंतर जीवात्म्याचे काय होते. कृपया मला सविस्तर समजावून सांगा, जेणेकरून माझी जिज्ञासा शांत होईल. श्रीकृष्णांनी गरुडाकडे प्रेमपूर्वक पाहिले आणि सहज स्वरात म्हणाले, हे गरुडा, तुझ्या मनात येणारे प्रश्न स्वाभाविक आहेत. या संसारातील प्रत्येक प्राणी मृत्यूचे रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, परंतु फार थोडे लोक खोलवर समजू शकतात. ऐक, मी तुला क्रमशः सर्व काही सविस्तर समजावून सांगतो. पहिले हे समज की मृत्यू हा फक्त देहाचा होतो. आत्मा अमर असतो. जसे मनुष्य जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो, तसेच आत्मा जुना देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. हा बदल मृत्यू म्हणून ओळखला जातो. पण खरे पाहता हा फक्त रूपांतरण आहे, संपत्ती नव्हे. गरुडाने पुन्हा विनम्रतेने मान झुकवली आणि विचारले, हे दामोदर, आप म्हणता की आत्मा अमर आहे, पण मला हे जाणून घ्यायचे आहे की मृत्यूनंतर प्रत्यक्षात काय घडते. माणसाचा प्राण निघताच त्याची आत्मा कोणत्या लोकात जाते आणि तिला कोणत्या अनुभवातून जावे लागते. भगवान श्रीकृष्णांनी काही क्षण डोळे मिटले आणि मग म्हणाले, हे गरुडा, मृत्यूसोबतच शरीराचे पंचभौतिक अस्तित्व संपते. पण आत्मा सूक्ष्म शरीरासह त्या लोकात जातो जिथे त्याच्या कर्मांनुसार तिला नेले जाते. जर तिचे पुण्य जास्त असेल तर ती देवस्थानात किंवा श्रेष्ठ लोकांकडे प्रस्थान करते, जिथे ती पुण्यफळांचा आनंद घेते. जर तिचे पाप जास्त असेल तर तिला यमलोकात जावे लागते, जिथे चित्रगुप्त त्याच्या कर्मांचे लेखाजोखा सादर करतात आणि नंतर त्यानुसार तिला कर्मफळ भोगावे लागते. या पूर्ण प्रक्रियेदरम्यान आत्मा भौतिक शरीरापासून मुक्त असते, पण तिचे सूक्ष्म संस्कार तिच्यासोबत राहतात. त्यामुळे तिने आयुष्यात जे काही विचारले, केले किंवा अनुभवले त्याचा प्रभाव तिच्यावर राहतो. गरुडाने उत्सुकतेने पुढे विचारले, हे स्वामी, असे ऐकले आहे की मृत्यूनंतर आत्मा काही काळ आपल्या घराच्या आणि कुटुंबाच्या जवळ असतो. लोक म्हणतात की मृत व्यक्तीची आत्मा परत येते आणि आपल्या प्रियजनांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. हे खरं आहे का? जर हो, तर असे का होते? श्रीकृष्णांनी गरुडाला समजावत उत्तर दिलं, हे गरुडा, प्रत्यक्षात मृत्यूनंतर आत्मा तात्काळ दुसऱ्या लोकात जात नाही. बहुतांश वेळा आत्म्याला एक प्रकारच्या मध्य अवस्थेतून जावे लागते. ती आपल्या गूढ इच्छांपासून, आकर्षणांपासून आणि नात्यांपासून मुक्त होत नाही. शरीराचा त्याग झाल्यानंतरही मन आणि बुद्धीचे सूक्ष्म संचय तिच्यासोबतच असतात. जर एखाद्या आत्म्याला आपल्या कुटुंबाविषयी किंवा घराबाबत अतिशय मोह असेल किंवा तिचा मृत्यू अचानक झाल्यामुळे ती अचंबित असेल, तर ती आत्मा स्वाभाविकपणे त्या परिचित स्थळांकडे आकर्षित होते जिथे ती आयुष्यभर राहिली. म्हणून अनेक आत्मा मृत्यूनंतर काही काळ आपल्या घराच्या आणि कुटुंबाच्या आसपासच राहतात, जणू त्या शेवटचं दर्शन घेत आहेत किंवा काही अपूर्ण काम पूर्ण करू इच्छित आहेत. हे मोहमायेचंच एक स्वरूप आहे जे आत्म्याला बांधून ठेवतं. परंतु ही अवस्था कायमस्वरूपी नसते, कारण काही काळानंतर निसर्गाचे नियम तिला तिच्या कर्मफळांकडे घेऊन जातात. गरुडाने आश्चर्यचकित होऊन पुढचा प्रश्न विचारला, हे जगन्नाथा, तर मृत्यूसमयी माणसाला खूप यातना होतात का? असंही म्हणतात की मृत्यूचे अंतिम क्षण अत्यंत वेदनादायक किंवा कधी कधी अत्यंत शांत असतात. मला जाणून घ्यायचे आहे की प्रत्यक्षात मृत्यूसमयी माणसाला काय वाटते. श्रीकृष्णांनी खोल श्वास घेत सांगितले, हे गरुडा, मृत्यूचा अनुभव प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो. जो व्यक्ती शांत चित्ताने आणि ईश्वरस्मरणात राहून आयुष्य जगतो
त्याला मृत्यू इतकाच सोपा वाटतो जितका एका झोपेतून दुसऱ्या झोपेत जाणे. त्याच्या मनात ना भीती असते ना वेदना. पण जे लोक पापकर्माने आयुष्य जगतात त्यांच्यासाठी मृत्यूचे क्षण अत्यंत भयंकर प्रतीत होतात. त्यांचे मन अनेक प्रकारच्या भीती आणि पश्चात्तापाने भरून जाते. त्याच भीतीमुळे ते मृत्यूसमयी तीव्र दुःख सहन करतात. या व्यतिरिक्त जर शरीरात काही गंभीर रोग किंवा वेदना असतील तर तेही मृत्यूला क्लेशदायक बनवू शकतात. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर आत्मा देहत्यागाच्या क्षणी एक प्रकारची शांतताही अनुभवू शकते, विशेषतः जेव्हा तिने पूर्वीपासूनच ईश्वरप्रती समर्पण केलेले असते किंवा पुण्यकर्मांद्वारे आपले अंतःकरण शुद्ध केले असेल. गरुडांनी पुढे नम्रतेने विचारले, हे प्रभू, आपण सांगितले की मृत्यूचा अनुभव प्रत्येकासाठी वेगळा असतो. मी असंही ऐकलंय की मृत्यूपूर्वी माणसाला काही खास संकेत मिळतात. हे खरे आहे का? जर हो तर हे संकेत कसे असतात आणि माणूस त्यांना ओळखू का शकत नाही? श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे गरुडा, प्रकृती अत्यंत रहस्यमय आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा शरीरात आणि मनात काही बदल होऊ लागतात. अनेक वेळा असं होतं की व्यक्तीला स्वप्नात विचित्र दृश्यम दिसू लागतात. कधी तो पाहतो की त्याला एखाद्या अपरिचित लोकात जाण्यासाठी बोलावले जाते. कधी तो आपले दिवंगत नातेवाईक पाहतो. शारीरिक लक्षणंही दिसू लागतात, जसं की अन्नाविषयी अरुची वाढते, जाणीव हळूहळू क्षीण होत जाते आणि कधीकधी मनात एक अनामिक व्याकुळता निर्माण होते. व्यक्तीच्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याच्या वर्तनात असामान्य बदल दिसू लागतात, जसं की तो अचानक खूप शांत होतो, कोणालाही उगाच क्षमा मागतो किंवा स्वतःच्या वस्तू वाटून टाकायची इच्छा व्यक्त करतो. हे सगळे संकेत मृत्यू समीप आल्याचे सूक्ष्म इशारे असतात. पण बहुतांश लोक हे संकेत अज्ञानामुळे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना समजत नाहीत. जे जागरूक असतात ते हे संकेत ओळखून जीवनाच्या अंतिम क्षणातही धर्माचा आश्रय घेत आपली आत्मा शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात. गरुड काही वेळ शांत राहून पुन्हा म्हणाले, हे वासुदेव, आता मला जाणून घ्यायचे आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे नातेवाईक त्याच्या शांतीसाठी विविध अनुष्ठान, श्राद्ध, तर्पण इत्यादी का करतात. खरंच या कर्मांमुळे मृतात्म्याला शांती मिळते का, की हे केवळ एक सांस्कृतिक संकेत आहे? श्रीकृष्णांनी गरुडाच्या प्रश्नाचे गांभीर्याने उत्तर दिले, हे गरुडा, ज्यांना तू श्राद्ध, तर्पण, पिंडदान या नावांनी ओळखतोस ते केवळ सांस्कृतिक प्रथा नाहीत तर सूक्ष्म जगतातील महान वैज्ञानिक आणि आध्यात्मिक उपाय आहेत. जेव्हा आत्मा शरीर सोडतो तेव्हाही ती आपल्या कर्मबंधनांशी आणि मानसिक संस्कारांशी जोडलेली असते. जर तिच्याकडे काही अपूर्ण इच्छा असेल किंवा ती एखाद्या पापामुळे पीडित असेल तर पुढील प्रवासात तिला अडथळे निर्माण होतात. म्हणूनच नातेवाईक मंत्र, पवित्र आहुत्या आणि दानपुण्याच्या माध्यमातून त्या आत्म्यासाठी शुभ संकल्प करतात. या प्रक्रियेत जे काही दान, हवन इत्यादी केले जाते त्याचा सूक्ष्म परिणाम त्या आत्म्यापर्यंत पोहोचतो आणि तिला शांती प्रदान करतो. याचबरोबर हे सर्व अनुष्ठान नातेवाईकांनाही मानसिक समाधान देतात, कारण ते आपले दिवंगत प्रियजनांप्रती कर्तव्य पार पाडत असतात. म्हणून या कर्मांचा एक भौतिक आणि एक आध्यात्मिक अशा दोन्ही बाजू असतात आणि दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या असतात. गरुडाने जिज्ञासेने पुढे विचारले, हे जनार्दन, असंही ऐकलं आहे की आत्म्याला नवीन शरीर मिळण्यासाठी काही काळ लागतो. हा काळ निश्चित असतो का, की आत्म्याच्या कर्मांनुसार वेगवेगळा असतो? मी असंही ऐकलं आहे की काही आत्म्या लवकर पुनर्जन्म घेतात तर काही अनेक काळ एखाद्या लोकात राहतात. कृपया हे रहस्य थोडे स्पष्ट करा. भगवान श्रीकृष्ण गरुडाचे शब्द ऐकून म्हणाले, हे गरुडा, आत्म्याला नवीन शरीर केव्हा मिळेल हे पूर्णपणे तिच्या संचित कर्मांवर आणि त्या वेळेस ब्रह्मांडातील उपलब्ध योनींवर अवलंबून असते. कर्मांवरूनच ठरते की आत्म्याला मानव योनी मिळेल, देव योनी मिळेल, पशु योनी मिळेल की ती एखाद्या इतर लोकात निवास करेल. जर आत्म्याने खूप पुण्य केले असेल तर तिला स्वर्ग वगैरे उच्च लोकांचा सुखभोग करण्याची संधी मिळते. जर एखाद्याने पाप केले असेल
तर त्याला तामसिक किंवा क्लेशदायक योन्यांमध्ये जावे लागते. काही प्रसंगी आत्म्याला दीर्घकाळ प्रेत योनीसारख्या अवस्थांमध्येही राहावे लागते, जिथे ती आपल्या आसक्ती आणि अज्ञानामुळे अडकून राहते. काही आत्मा अशाही असतात ज्यांचे कर्मसिद्धांत त्यांना लवकर जन्म घेण्यास बाध्य करतात. यासाठी ठरलेला कोणताही एक वेळ नसतो की नेमक्या इतक्या दिवसांत जन्म होईल. हे सर्व निसर्गाच्या महान संतुलनावर अवलंबून असते, जे मानवबुद्धीने पूर्णपणे समजणे कठीण आहे. परंतु नियम असा आहे की प्रत्येक आत्म्याला एक ना एक दिवस नवीन शरीर मिळतेच, जेणेकरून ती आपल्या कर्मांचे भोग किंवा निर्वाह करू शकेल. गरुडांनी श्रद्धेने श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श केला आणि म्हणाले, हे गोविंदा, आपल्या उत्तरांमुळे माझ्या अनेक शंका बऱ्याच अंशी शांत झाल्या आहेत. मी पाहतोय की मृत्यूचे ज्ञान अत्यंत गूढ आहे, पण या गूढतेमध्ये एक दिव्य व्यवस्था कार्यरत आहे. मी जाणून घ्यायला इच्छितो की जो माणूस या व्यवस्थेला ओळखतो तो मृत्यूला सहजतेने स्वीकारू शकतो का? असं ज्ञान मनुष्याला भयमुक्त करू शकते का? श्रीकृष्णांनी गरुडाकडे हसून पाहिले आणि विस्ताराने सांगितले, हे गरुडा, मृत्यूच्या ज्ञानामुळे केवळ माणूस भयमुक्तच होतो असं नाही, तर तो जीवनाची सार्थकताही ओळखतो. जो हे जाणतो की माझी आत्मा अमर आहे, माझे कर्मच माझे खरे सोबती आहे आणि एक दिवस मला हे शरीर सोडून पुढच्या प्रवासाला निघावे लागेल, तोच खरा जीवनाचे वास्तव समजून जगतो. तो अनावश्यक मोह आणि आसक्ती हळूहळू सोडू लागतो. दुसऱ्यांना त्रास देणे टाळतो, दया आणि परोपकारात रुची घेतो, कारण त्याला ठाऊक असतं की मी आज जे कर्म करतो त्याचे फळ मला पुढे मिळणारच आहे. मृत्यूचा विचार त्याला जीवनाकडे अधिक सजग बनवतो आणि शेवटी तो हे समजतो की शेवटी सर्व काही इथेच राहणार आहे, केवळ आत्मिक प्रगतीच सोबत जाते. गरुडाने तत्परतेने पुढचा प्रश्न विचारला, हे जगतपालक, आपण सांगितलं की आत्म्याला कर्मानुसार विविध लोकांमध्ये आणि योन्यांमध्ये जावे लागते. पण असेही शक्य आहे का की आत्म्याला मुक्ती मिळेल आणि पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात यावे लागणार नाही? जर हो, तर ही मुक्ती कशी मिळते? काही असा उपाय आहे का की मनुष्य या चक्रातून बाहेर पडू शकेल? श्रीकृष्णांनी दिव्य स्मितहास्याने उत्तर दिले, हे गरुडा, जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळणे नक्कीच शक्य आहे. यालाच मोक्ष, निर्वाण किंवा कैवल्य म्हणतात. ही अवस्था तेव्हाच येते जेव्हा आत्मा पूर्णतः अहंकाररहित होऊन परमात्म्यात लीन होतो. मनुष्याने आपल्या कर्मांमधून अशा प्रकारे जावे लागते की त्याची सर्व बंधनं तुटून जातील आणि त्याचा मन परमशांतीमध्ये स्थिर होईल. यासाठी ज्ञान, भक्ती, योग असे अनेक मार्ग आहेत. पण सार एकच आहे, माणूस आपल्या स्वार्थ, मोह, लोभ आणि अहंकाराच्या बंधनांपासून मुक्त व्हावा आणि प्रत्येक कर्म निष्काम भावनेने परमात्म्याला अर्पण करावे. जो हे करू शकतो तो या संसाराच्या चक्रात अनिवार्यपणे परत येत नाही, कारण तो परमस्त्याशी जोडलेला असतो. आणि जर तो पुन्हा येतोही तर तो केवळ लोककल्याणासाठी येतो, आपल्या वैयक्तिक वासनांसाठी नाही. गरुडाने गहन समाधान अनुभवला. तरीही त्याच्या अंतर्मनात काही शंका उरल्या होत्या. तो म्हणाला, हे सर्वेश्वर, आपण सांगितले की मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्मांचे फळ भोगतो. जर एखाद्या आत्म्याने मोठे पाप केले असेल आणि तिला यमलोकाच्या यातना भोगाव्या लागल्या, तर तिचे नातेवाईक आपल्या कर्मांनी किंवा प्रार्थनांनी तिला काही दिलासा देऊ शकतात का? तिचे पाप काही प्रमाणात कमी होऊ शकते का? श्रीकृष्ण गंभीर होत म्हणाले, हे गरुड, मनुष्याच्या पापपुण्याचा न्याय अत्यंत सूक्ष्म नियमांमध्ये गुंतलेला असतो. जर कोणीतरी मोठे पाप केले असेल तर त्याला त्याचा परिणाम भोगावाच लागतो. मात्र त्याचे नातेवाईक, संत किंवा धर्मात्मा लोक शुभ कर्मांचे समर्पण करून त्या आत्म्याच्या दुःखाला काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात. विशेषतः श्राद्ध, तर्पण, ब्राह्मण भोजन, दान या सर्व क्रिया मृतात्म्यापर्यंत पोहोचतात आणि तिला ऊर्जा प्रदान करतात, ज्यामुळे तिची मानसिक यातना काहीशी कमी होऊ शकते. पण हेही खरं आहे की पूर्णपणे तिचे कर्म पुसून टाकणे शक्य नाही, कारण त्या आत्म्यालाही स्वतःचे खरे प्रायश्चित्त आणि पश्चात्ताप स्वीकारणे आवश्यक असते, अगदी देहत्यागानंतर सुद्धा. ईश्वराची कृपा असीम आहे, पण कर्माचे विधानही अटल आहे.
त्यामुळे नातेवाईकांच्या प्रार्थना आणि शुभकर्म त्या आत्म्यासाठी सहाय्यक ठरू शकतात, पण अंतिम मुक्ती त्या आत्म्याला स्वतःच्या अंतःकरणातील विकासानेच प्राप्त होते. गरुड काही क्षण गहन चिंतनात गेले. नंतर पुढचा प्रश्न विचारला, हे प्रभू, अनेक वेळा आपण ऐकतो की मृतकाची आत्मा एक ठराविक काळ घरातच राहते. उदाहरणार्थ, काही परंपरांमध्ये असे मानले जाते की आत्मा 13व्या दिवशीपर्यंत किंवा काही काळ घरातच राहते, जिथे तिचे शरीर होते. हे खरं आहे का? आणि जर हो, तर त्या 13 दिवसांचे महत्त्व काय आहे? श्रीकृष्णांनी विस्ताराने समजावले, हे गरुड, अनेक शास्त्रांमध्ये असे उल्लेखित आहे की मृत्यूनंतर आत्मा सुमारे 10 ते 13 दिवसांपर्यंत त्या परिसरात भटकत राहू शकते, जिथे तिचे भौतिक शरीर होते, कारण तिने अजून पूर्णपणे नवीन लोकांची यात्रा सुरू केलेली नसते. याच कालावधीत अनेक अनुष्ठाने, जसं की गरुड पुराण वाचन, हवन, प्रार्थना, पिंडदान केली जातात, ज्यामुळे आत्म्याला हे उमजतं की तिचं पूर्व देहधारी जीवन संपले आहे आणि आता तिला पुढे जावे लागेल. हा काल आत्म्याच्या मोहमायेतून सुटण्याचा काळ असतो. 13व्या दिवशी जे संस्कार केले जातात, त्यांचा उद्देश हाच असतो की आत्मा नवीन प्रवासावर निर्बंधाशिवाय जाऊ शकेल आणि नातेवाईकही तिच्या अनुपस्थितीला स्वीकारून आपल्या जीवनाची पुढील वाटचाल सुरू करू शकतील. अर्थात हे कालमान विविध परंपरांनुसार थोडंफार वेगळे असू शकते, पण मूळ भावना हीच आहे, आत्म्याच्या प्रस्थानाचा आणि नातेवाईकांच्या समायोजनाचा योग्य काळ. गरुडाने आपली लांब चोच थोडीशी झुकवली आणि म्हणाले, हे द्वारिकाधीश, हे सर्व ऐकून मनात अजून एक प्रश्न निर्माण होतो. आपण सांगितलं की आत्मा कर्मानुसार पुढचा जन्म घेते. पण असं होऊ शकते का की एखादी आत्मा काही काळ घरातच थांबते आणि नातेवाईक तिच्या गर्भधारणेची वाट पाहतात, जेणेकरून ती आत्मा त्याच कुटुंबात पुन्हा जन्म घेईल? कधी कधी लोक असे मानतात की आपल्या घरात जन्मलेले बाळ हेच आपला दिवंगत पूर्वज आहे. हा विचार योग्य आहे का? श्रीकृष्णांनी गरुडाच्या प्रश्नावर स्मित करत उत्तर दिले, हे गरुड, काही असामान्य परिस्थितींमध्ये असं होणे शक्य आहे की एखादी आत्मा त्याच कुलात पुन्हा जन्म घेते. पण हा काही सर्वसाधारण नियम नाही. हे खूप अंशी त्या आत्म्याच्या इच्छा, तिचं कर्म आणि त्या कुटुंबाची सामूहिक गती यावर अवलंबून असते. जर एखाद्या आत्म्याला आपल्या कुटुंबाविषयी खूप मोह असेल, सेवा किंवा काही अपूर्ण संकल्प असतील आणि तिची पात्रता त्या कुलात जन्म घेण्याची असेल, तर निसर्गाची व्यवस्था कधी कधी तिला त्याच कुलात परत येण्याची परवानगी देते. पण हे अत्यंत अनिश्चित असते. कोणीही व्यक्ती हे नक्की सांगू शकत नाही की अमुक बाळ हेच तीच जुनी आत्मा आहे, जोपर्यंत कोणताही ठोस पुरावा किंवा दिव्य संकेत मिळत नाही. बहुतेक वेळा असे होतं की कुटुंबीय भावना आणि योगायोग पाहून असे मानतात. सत्य हे आहे की भगवंताची माया अगाध आहे आणि कुठे, कधी, कोणत्या आत्म्याला नवीन जन्म मिळेल हे केवळ सर्वज्ञ परमात्म्यालाच ज्ञात आहे. गरुडाने त्यानंतर काही क्षण थांबून एक प्रश्न विचारला, हे लोकनाथ, आपण विस्ताराने सांगितलं की आत्म्याला नवीन जन्म कर्मानुसार मिळतो. पण मला हेही जाणून घ्यायचे आहे की आत्म्यासाठी मानव योनी हीच सर्वोत्तम आहे का? इतर योन्यांमध्ये जन्म घेणे म्हणजे आत्म्याचे मागे जाणे आहे का, की ही सुद्धा निसर्गाच्या विविध अनुभवांचाच एक भाग आहे? श्रीकृष्णांनी गरुडाला संयमाने उत्तर दिले, हे गरुड, देवता आणि ऋषींनी मानव योनीलाच सर्वोत्तम का म्हटले आहे, याचं कारण म्हणजे या योनीतच माणसाला विवेक, संकल्पशक्ती आणि विचारस्वातंत्र्य प्राप्त होते, ज्याच्या माध्यमातून तो आपल्या आत्म्याचा विकास करू शकतो. इतर योन्यांमध्येही आत्मा अनुभव घेत असते, पण त्या ठिकाणी तो निसर्गाच्या ठरवलेल्या कठोर नियमांनी बांधलेला असतो. त्या योन्यांमध्ये ती स्वतंत्र नसते, जशी मानव योनीत असते. म्हणून जर आत्म्याला मानव जन्म मिळाला असेल, तर तो तिच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे, धर्म, ज्ञान, भक्ती आणि सत्कर्मांच्या मार्गाने स्वतःला उंचावण्याची. पण जर त्याने ही संधी गमावली आणि स्वार्थ व पापांच्या मार्गावर गेला, तर कर्मांनुसार त्याला नीच योन्यांमध्येही जावे लागू शकते आणि हे मागे जाणेच समजले जाते, कारण अशा योन्यांमध्ये आत्मिक उन्नतीसाठी सहज संधी मिळत नाही. यामुळेच शास्त्रांमध्ये वारंवार सांगितले जाते की
मानवजन्म दुर्लभ आहे आणि तो ईश्वराच्या विशेष कृपेमुळेच प्राप्त होतो. गरुडाने आपले पंख सौम्यपणे फडफडवले आणि म्हणाले, हे मधुसूदन, इतकं अमूल्य ज्ञान देण्यासाठी तुमचं मनपूर्वक आभार. आप मला मृत्यू आणि आत्म्याच्या विषयावर विस्तृत माहिती दिली, पण शेवटी मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा माणसाला जाणवते की त्याचा मृत्यू जवळ आलाय, तेव्हा त्याने कसे आचरण करावे जेणेकरून तो शांतपणे प्राणत्याग करू शकेल आणि पुढील यात्रा शुभ होईल? श्रीकृष्णांनी सहृदयतेने गरुडाकडे पाहिले आणि शांत स्वरात उत्तर दिले, हे गरुड, माणसाने आपल्या शेवटच्या क्षणांमध्ये सर्वप्रथम ईश्वराचे स्मरण करावे. आपल्या नातेवाईकांशी रागद्वेष सोडून प्रेमपूर्वक निरोप घ्यावा. आणि जर त्याने कोणावर अन्याय किंवा कठोर वागणूक दिली असेल तर शक्य असल्यास त्याची क्षमा मागावी. यामुळे मन हलके होते आणि आत्मा निर्भर होऊन आपली यात्रा सुरू करते. सद्ग्रंथांचे श्रवण, भगवन्नामाचा जप आणि वाणी व विचारांची पवित्रता ही देखील अत्यंत आवश्यक आहे. माणसाने क्रोध, लोभ, ईर्ष्या यांसारख्या विकारांपासून दूर राहिले पाहिजे. हे विकार मनाला दूषित करतात आणि मृत्यूसमीही यातना देतात. याखेरीज आपल्या शरीराचा मोह सोडणेही श्रेयस्कर असते, कारण हे शरीर नश्वर आहे. आत्म्याचे अमरत्व ओळखून त्यावर चिंतन केल्यास मृत्यूची वेदना खूपच कमी होते. या अवस्थेत जर माणूस भगवंताचा आश्रय घेतो तर त्याचा प्रस्थान सौम्य आणि मंगलमय होतो. गरुडाने एक दीर्घ श्वास सोडला आणि हात जोडून म्हणाले, हे परमात्मा, आप मला जन्म, मृत्यू, कर्म, पुनर्जन्म, आत्म्याची यात्रा या सर्व विषयांवर अमूल्य ज्ञान दिले. आता माझ्या अंतःकरणात कुठलीच शंका राहिलेली नाही. मला हेही कळले की मृत्यू म्हणजे शेवट नसून एक परिवर्तन आहे, जिथे आत्मा आपले जुने शरीर सोडून नवीन शक्यतांकडे प्रवास सुरू करते. आपल्या वचनांतून मला समजले की सर्व काही कर्मांवर आधारित आहे आणि योग्य वेळ आल्यावर जीवात्मा पुन्हा जन्म घेते किंवा उच्च लोकांमध्ये प्रवास करते. माझे मन आता शांत आहे आणि मी आपल्या उपदेशांना हृदयात साठवून इतरांनाही सांगीन, जेणेकरून तेही मृत्यूचे रहस्य समजून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण करू शकतील. श्रीकृष्णांनी गरुडाकडे करुणामय दृष्टिक्षेप केला आणि स्मितहास्य करत म्हणाले, हे गरुड, ज्ञानाच्या धारेला फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नकोस. ती सर्वांमध्ये प्रवाहित होऊ दे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. जो मनुष्य मृत्यूच्या सत्याला समजून जीवनाला धर्म, सत्य आणि प्रेमाच्या मार्गावर चालवतो, तो केवळ स्वतःचे कल्याण करतोच, पण आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही लाभ पोहोचवतो. आपल्या कर्मांची पूर्णता हीच आहे की आपण आपल्या आतल्या अज्ञानाचा नाश करावा आणि परमसत्याच्या प्रकाशाला आत्मसात करावे. माझी कृपा सदा तुमच्यावर राहील. असे म्हणून श्रीकृष्णांनी गरुडाला आशीर्वाद दिला. गरुडाने परमनिष्ठा आणि आदराने भगवान श्रीकृष्णांच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि नंतर पंख पसरवून स्वर्गाकडे उडण्यासाठी तयार झाला. द्वारिकेची ती राजसभा जिथे हा संवाद चालू होता, एक दिव्य प्रकाशाने उजळून गेली. बाहेर समुद्राच्या लाटा मंत्रमुग्ध वेगाने महालाकडे सरकत होत्या, जणू त्या सुद्धा या दिव्य संवादाच्या गुंजनाला साठवून संपूर्ण विश्वात पोहोचवू इच्छित होत्या. या प्रकारे गरुड आणि श्रीकृष्ण यांचा हा दिव्य संवाद संपन्न झाला, ज्याने जन्म, मृत्यू, आत्मा, पुनर्जन्म आणि कर्माचे परम रहस्य उघड केले. जो कोणी हा संवाद ऐकतो किंवा मनन करतो, त्याच्या मनातील मृत्यूचे भय नाहीसे होते आणि तो आत्मिक जगताच्या सत्याला खोलवर अनुभवून आपले जीवन धर्ममय, अर्थपूर्ण आणि आनंदपूर्ण बनवू शकतो. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.